महाविकास आघाडीच्या हुतात्मा चौकामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे। ठाकरे गटाचे खासदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या वतीने आंदोलन हे केलं जात आहे। आपल्यासोबत खासदार अनिल देसाई आहेत। आंदोलनाला सुरुवात झाली, इथून आंदोलनाला सुरुवात होणार आहे, मात्र पोलीस कुठेतरी अडवणुकीची भूमिका घेतील असं सध्या तरी दिसतं आहे। काय नेमकं सांगायचं? पोलिसांना आम्ही वारंवार विनंती केली आहे, पोलिसांना परवानगीपासून या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। त्यांनी जर या गोष्टी नाकारल्या असतील किंवा नाकारण्याच्या पवित्रात असतील तर लोकशाहीमध्ये या प्रकारच्या आंदोलनाला, या मोर्चाला लोकशाहीच्या या पवित्र मंदिरामध्ये आणि लोकशाही ज्यांच्यामुळे अवतरली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानामध्ये ही तरतूद आहे की विरोधी पक्ष म्हणून आम्ही सरकारने केलेल्या गैरकृत्याविरुद्ध किंवा न संयुक्तिक अशा कुठच्या गोष्टी केल्या असतील तर समाजासाठी आम्ही समाजकारणाचा भाग म्हणून जे करायला पाहिजे, व्यक्त व्हायला पाहिजे, त्यासाठीची तरतूद आहे। त्याप्रमाणे इथून मोर्चा निघणार आणि व्यवस्थितरित्या गेटवे ऑफ इंडिया तिथे भारताच्या प्रवेशद्वारापाशी शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याच्या इथे आम्ही आमच्या पद्धतीनं व्यवस्थित तिथे मानवंदना देणार। सरकारला जोडे मारो आंदोलनाच्या माध्यमातून सवाल तुम्ही विचारता आहे। गेटवे ऑफ इंडियाच्या समोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक सुद्धा तुम्ही होणार आहात। काय नेमकं सरकारला सांगायचं आहे आणि कुठल्या भाषेत सांगायचं? सरकारला याच भाषेत सांगायचं की तुम्ही किती निष्क्रिय आहेत, भ्रष्टाचाराचा तुमचा किती मेरू आहात तुम्ही, आणि भ्रष्टाचार केल्यामुळेच हा जो प्रसंग घडलेला आहे, किल्ल्यावर तर आमचा पुतळा, आमचा आराध्य दैवताचा पुतळा पडलेला आहे, त्याचा जाब विचारण्याकरताच आम्ही तिकडे चाललेलो महाराष्ट्र सरकारला। चौधरी साहेब, मोर्चा अडवला जाईल असं सध्या तरी बोललं जात आहे। जर मोर्चा अडवला गेला तर पुढची भूमिका काय असणार आहे नेत्यांच्या माध्यमातून? आम्ही जाणार गेटवे ऑफ इंडियापर्यंत, आम्ही छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत जाणार आणि तिथे आम्ही निदर्शनं करणार, जोडे मारणार सरकारला। छत्रपती हे आराध्य दैवत आहे आमचं आणि दैवताला भेटायला कोणाची परवानगीची गरज नाही, आम्ही जाणार। आंदोलनाला भाजपचं सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून उत्तर देण्याचा कुठेतरी प्रयत्न आहे, त्यांच्या आंदोलनाकडे कसं पाहताय? भाजपला कामधंदा काय आहे? त्यांना हे महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन आणलंय, आंदोलनाला प्रतिआंदोलन हा आमचा घटनासिद्ध अधिकार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार आहे तो, आणि आम्ही तो बजावणार आणि आम्ही जाणार गेटवे ऑफ इंडियापर्यंत। पाहतो की हे सगळे ठाकरे गटाचे नेते आहेत, ते हुतात्मा चौकामध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आता थोड्याच वेळामध्ये आंदोलनाला सुरुवात होणार आहे। सध्या तरी हुतात्मा चौकाच्या समोर हे सगळे नेते जमलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं वेगवेगळ्या हातामध्ये पोस्टरच्या माध्यमातून प्रश्न सुद्धा उपस्थित केले जात आहेत आणि थोड्याच वेळामध्ये प्रत्यक्षात आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर हे सगळे नेते जे आहेत ते गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं कूच करतील। मात्र पोलीस कुठेतरी अडवणुकीची भूमिका घेताना पाहायला मिळत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त लावलेला आहे आणि कंदील हॉटेलच्या समोरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अडवलं जाईल। मात्र जर हे प्रमुख नेते शिष्टमंडळाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी जर तयार झाले तर त्या पद्धतीने त्यांना परवानगी दिली जाईल असंही बोललं जातं आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं आजचं जोडे मारो आंदोलन हे गेटवे ऑफ इंडियापर्यंत पोहोचतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुढे जर्नलिस्ट मनीष विचारासोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।